आज आपण अगदी लहानांपासून मोठेही आवडीने खातील असा काजू कोळंबी पुलाव करूयात. सध्या भयंकर असा उन्हाळा आहे, पण वाऱ्याला काहीतरी चमचमीत मात्र खायचं आहे. तेव्हा हा काजू कोळंबी पुलाव एक उत्तम पर्याय आहे. मुख्य म्हणजे झटपट आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात तयार होतो आणि चवीला तर अतिशय सुरेख लागतो. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आज अगदी झटपट करता येईल असा कोळंबीचा ओले काजूगर घालून पुलाव करूयात. सगळ्यात पहिले आपल्याला तांदूळ भिजत घालायचे. इथे हे 200 ग्रॅम तांदूळ मी साधारण अर्धा तास भिजत घातलेत. मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे, पण कोलम तांदळाचा भात देखील तितकाच सुरेख होतो. आता आपण हिरवं वाटण करून घेऊया. त्यासाठी बघा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर घेतली. आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघा, हे इतपत बारीक मी वाटून घेतलं आहे. एकीकडे मी ओले काजूगरसुद्धा पाण्यामध्ये भिजत घातले होते. एकदा का आपली सगळी पूर्वतयारी झाली की भात बनवायला अजिबात वेळ लागत नाही. इथे एका पातेल्यामध्ये 2 पळ्या तेल गरम करून घेतले. तेलावर आपल्याला हे खडे गरम मसाले घालायचे. हे खडे गरम मसाले हलकेसे परतले गेले की यामध्ये पातळ चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. इथे 2 मोठे कांदे उभे पातळ असे चिरून घेतलेत. आपण घातलेला कांदा खडे गरम मसाल्यांच्या फोडणीमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. आपण कांदा, टोमॅटो कसा परततो यावर देखील त्या पदार्थाची चव अवलंबून असते. त्यामुळे मंद ते मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंगावर छान असा अधूनमधून हलवत राहून परतून घ्यायचा आहे. आता बघा, कांदा छान असा परतला गेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालूयात. इथे 1 मोठा टोमॅटो मी असा बारीक चिरून घेतला आहे. टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो लवकर मऊ व्हावा यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घेऊन कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घ्यायचं आहे. आता आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबिरीचं जे हिरवं वाटण करून घेतलं ते यामध्ये घालायचं आहे. या हिरव्या वाटणामुळेच आपल्या या पुलावला अतिशय सुरेख चव येते. त्यामुळे या प्रमाणातच हिरवं वाटण बनवा. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आलं, लसूण यांचा कच्चा दर्प जाईस्तोवर छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालूयात. मालवणी मसाला घालते. हे रंगाचं तिखट आहे. हळद घालायची आहे. धणेपूड घालते आणि गरम मसाला घालते. मिक्सर विसळून थोडंसं पाणी घालते, म्हणजे कोरडे मसाले करपणार नाहीत. सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आपण घातलेले मसाले कांदा टोमॅटोसोबत छान असे मिक्स करून घ्यायचे आणि अर्धा 1 मिनिटं व्यवस्थित असं सगळं परतून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित असं परतून झाल्यावर यामध्ये आपण कोळंबी घालूया. आता कोळंबीचं प्रमाण लक्षात घ्या. इथे ही सोलून 300 ग्रॅम भरेल इतकी मी कोळंबी घेतली. मी इथे ही मध्यम आकाराची कोळंबी घेतली, पण तुम्हाला मोठी कोळंबी आवडत असेल तर तुम्ही मोठी कोळंबी नक्कीच घेऊ शकता. ओले काजूगर घालायचे. सध्या सीझन आहे म्हणून ओले काजूगर घालते. नाही घातले तरी काहीच हरकत नाही. सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आपण घातलेले ओले काजूगर, कोळंबी, कांदा टोमॅटोच्या मसाल्यासोबत व्यवस्थित अशी परतून घ्यायचे. आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी घालून फक्त 2 ते 3 मिनिटांची वाफ काढून घ्यायची. झाकण काढायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटोच्या मसाल्यातली ही काजू कोळंबी भाकरीसोबतही अतिशय सुरेख लागते. माशाचा प्रकार आहे त्यामुळे थोडंसं आगळ घालते. आगळ नसेल तर लिंबू पिळला तरीही चालेल. आता स्वच्छ धुवून वेळून घेतलेले तांदूळ घालायचे. साधारणपणे अर्धा तास जरी तांदूळ भिजवला तरी भात छान असा मोकळा मोकळा तयार होतो. त्यामुळे तांदूळ हा भिजवूनच घ्या. अगदी हलक्या हाताने तांदूळ काजू कोळंबीच्या मसाल्यासोबत छान एकजीव करून घ्यायचे. हा कोळंबी पुलाव करताना तांदळाचं आणि कोळंबीचं प्रमाण हे फार महत्त्वाचं आहे. आपण 200 ग्रॅम तांदूळ घेतला आहे, म्हणजेच शिजून तो दुप्पट होणार आहे. म्हणूनच इतक्या प्रमाणासाठी आपण 300 ग्रॅम सोलून घेतलेली कोळंबी घेतली. हे अगदी योग्य प्रमाण आहे.
म्हणजेच आपण हा पुलाव खाताना अगदी घासाघासात कोळंबीचा आस्वाद आपल्याला घेता येतो आणि मुख्य म्हणजे कोळंबी शोधावी लागत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण. आपण जितका तांदूळ घेतला आहे त्याच्या दुपटीनीच पाणी घ्यायचं आहे आणि पाणी हे उकळतच घालायचं, म्हणजे भात अगदी मोकळा सळसळीत तयार होतो. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चमचाभर साजूक तूप घालायचं आहे. सगळं व्यवस्थित असं अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. मिठाचा अंदाज नसेल तर या स्टेजलाच चव पाहावी, म्हणजे मग कमी असल्यास आपल्याला वाढवता येतं. थोडीशी कोथिंबीर घालते. हा सगळं एकदा अगदी हलक्या हाताने हलवून घेते. हलवताना फक्त एकच काळजी घ्यायची आहे, आपला तांदळाचा दाणा मोडायला नको. आता बघा, भातातील पाणी बऱ्यापैकी कमी झालं आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि 10-1 मिनिटं भात छान वाफवून घ्यायचं आहे. आपल्या सगळ्यांकडेच अशी ही जाळी असते, त्यावर हे पातेलं ठेवायचं आहे किंवा सरळ तवा ठेवला तरीही चालेल, म्हणजे भात खाली लागायचं प्रश्नच नाही. साधारणपणे 10-1 मिनिटांनी मी गॅस बंद केला आहे आणि आणखी 10-1 मिनिटं वाफ छान मुरण्यासाठी तसंच ठेवून दिलं आहे. आता झाकण काढूयात. अगदी हलक्या हाताने या भातामधील वाफ मोकळी करून घ्यायची. आज आपण हा कोळंबी भात पूर्णपणे पाण्यामध्ये केला आहे, पण नारळाच्या दुधातील कोळंबी भातही अतिशय सुरेख तयार होतो. पुन्हा चमचाभर साजूक तूप घालायचे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली की आपला हा काजू कोळंबी पुलाव पानात वाढायला तयार. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्वयंपाकघरात फार वेळ न घालवता झटपट होणारा हा काजू कोळंबी पुलाव तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय आणि काही सूचना असतील तर त्याही मला जरूर कळवा. धन्यवाद.